नर्मदे हार आम्ही 2-3 दिवस या आश्रमावरती सेवा करण्याकरता थांबलो होतो। आता आमची सेवा संपलेली आहे। आता आम्ही पुढच्या प्रवासाकडे निघलेले आहोत। तरी बघू शकता ह्या सर्व आमच्या माताजी सर्व परिक्रमावासी आहेत। 2-3 दिवस आम्ही या आश्रमावरती सेवा दिली आणि आता आम्ही सेवा करून या आश्रमावरून आता निघालेलो आहोत। हम भी थे ना। नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार। हमारे प्यारे प्यारे ये है गुरुजी, इनके आश्रम में हम सेवा करने के वास्ते रुके थे। अब हमारी 2-3 दिन सेवा हो गई और हम आगे निकल चुके हैं। बोलो बाबा थोड़ा बाबा। सेवा केली आणि आज दिवाळी करून आम्ही पुढच्या निघलेलो आहोत। नर्मदे हार जटाशंकर। आता आम्ही भुजगाव येथून निघलेलो आहोत। आता आमचा प्रवास चालू आहे, मुलगीकडे प्रवास चालू आहे। भुजगाव निघलो आणि भुजगावून थोडंसं समोर आल्याच्या नंतर आम्हाला परत एकदा शिलपाणीचा डोंगर लागलेला आहे। बघू शकता शिलपाणीचा डोंगर। नंतर हे काही परिक्रमावासी रोडने जात आहेत आणि काही परिक्रमावासी पगदंडीने जात आहेत। शी आहे पगदंडी आणि आम्ही देखील या पगदंडीने जाणार आहोत। आणि काही परिक्रमावासी रोडने जात आहेत। रोडने गेल्याच्या नंतर थोडंसं लांबून पडल हे शॉर्टकट आहे, म्हणजेच पगदंडी आहे। पगदंडी म्हणजेच पायी रोड आणि आम्ही पगदंडीने जात आहोत। हे बघा शिलपाणी डोंगर। हे बघा पगदंडी मार्ग। पगदंडी म्हणल्याच्या नंतर थोडीशी भीती वाटतीच, पण रोडने गेल्याच्या नंतर फार लांब पडल आणि पगदंडीने थोडंसं जवळ शॉर्टकट आहे। पगदंडी ही थोडीशी हार्डच आहे बघा। बघू शकता काही परिक्रमावासी गेलेले आहेत। परतून खाली आल्याच्या नंतर छोटीशी एक नदी लागली, ती नदी देखील आम्ही पार केली आणि आपले परिक्रमावासी येत आहेत बघा। नर्मदे हर। सकाळचा प्रवास म्हणजे आनंदाचा प्रवास आणि या सकाळच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही परिक्रमेचा प्रवास करीत आहोत। नर्मदे आणि आम्ही परत रोडला लागलेले आहोत। काल चढून आम्ही वरती आलो आणि आल्याच्या नंतर फार अशी तहान लागली। मग काय या आखाड्यावरती थांबलो आणि या मैयाने आम्हाला पाणी दिलं। पाणी पिलं आणि थोडंसं बसलो। हे बघा फार कठीण माळ होता आणि माळ चढून आम्ही वरती आलो। पाणी पिऊन आता पुढच्या प्रवासाकडे निघलेलो आहोत। हे बघा परिक्रमावासी। आम्ही हे पहाड डोंगर सोडून वरी आलो आणि वरी आल्याच्या नंतर हे बघा या ठिकाणी आम्हाला एक आश्रम लागलेला आहे। बघू शकता छोटासा आश्रम आहे। हे बघा हे आश्रम। या ठिकाणचे ते साधू आम्हाला बालभोग घेण्याकरता बोलवत आहेत। बालभोग म्हणजेच नाश्ता करण्याकरता बोलवत आहेत। करायचा महाराज, नाश्ता करायचा का? चला चला
या ठिकाणी त्या महाराजांनी आम्हाला नाश्ता करण्याकरता बोलवलं आहे। बघा या आश्रमामध्ये आम्ही आलो आणि मस्तपैकी असं वरण भात पोळी स्वयंपाक बनवत आहोत। मस्तपैकी स्वयंपाक खायचा आणि मग थोडासा आराम करून मग पुढच्या प्रवासाला निघायचं। मध्ये हा हुंडा बना रे, ये लाट रे, वो खा रे, तेल लगा के पूरे सेक रे। मना मना खुंटा मुडीहून आम्ही दुपारचं जेवण करून पुढे मुलगीकडे आम्ही प्रवास सुरू झाला आमचा। हे बघू शकता आम्ही दुपारचं जेवल्याच्या नंतर थोडासा विश्राम केला आणि विश्राम केल्याच्या नंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाकडे निघलेलो आहोत। नर्मदे हर, चला नर्मदे हर। आमचे सोबती देखील आलेले आहेत, आमचे सोबती परिक्रमावासी हे पण आलेले आहेत। नर्मदे हर। नर्मदे हर। आता हे मेन रोड सोडलेला आहे आणि आम्ही आता या पगदंडीने चालत आहोत। त्या रोडनं जर गेलो असलो तर फार फिरून यावं लागलं असतं, पण इथून या पगदंडीने शॉर्टकट आहे। जर गेलो असलो तर असं वरतून असं फिरून यावं लागलं असतं। फिरून यावं लागलं असतं, पण आम्ही या पगदंडीने चालत आहोत आणि पगदंडीने गेल्याच्या नंतर खाली उतरल्याच्या नंतरच आम्हाला लगेच रोड लागला आणि वरून जर गेलो असलो तर फार असं फिरून यावं लागलं असतं। हे बघा हे बघा आम्ही रोडला लागलेलो आहोत। तिकून कमीत कमी 1 तास लागला असता, पण अवघ्या 5 मिनिटांमध्ये आम्ही इकून रोडला देखील लागलो। पगदंडीने आल्यामुळे आम्ही 5 मिनिटात रोडला लागलो आणि जर आम्ही त्या रोडने जर आलो असलो तर आम्हाला 1 घंटा लागला असता। नर्मदे बोल। शेळीचं पिलू आमच्या वैभव महाराजाच्या मागच आलं।